जव्हार शहरातून एक मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्रभूषण डॉक्टर रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन शेकडो सदस्यांनी शहराचा कायापालट केलाय। पाहूयात यावरचा आमचा विशेष रिपोर्ट। स्वच्छता हीच सेवा हा मंत्र जपत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार शहरात स्वच्छतेचा महायज्ञ पार पडला। रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून जव्हारच्या रस्त्यांवर स्त्री सदस्यांची शिस्तबद्ध फळी पाहायला मिळाली। सुमारे 352 स्त्री सदस्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या अभियानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे लोकप्रतिनिधींचा सहभाग। विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी स्वतः खराटा हाती घेत श्रमदान केलंय। त्यांच्यासोबत नगर परिषदेचे माजी सभापती गणेश राजपूत यांनीही या मोहिमेत खांद्याला खांदा लावून काम केलं। या मोहिमेदरम्यान केवळ रस्तेच नाही तर शहरातील महत्त्वाची सरकारी कार्यालये आणि पर्यटन स्थळे चकाचक करण्यात आली। तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे आणि पोस्ट ऑफिस तसंच श्रीराम मंदिर, खंडेराव मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि हनुमान पॉइंट, सूर्या तलाव, एसटी बस स्थानक आणि कुटीर रुग्णालय या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नगर परिषद जव्हारच्या सहकार्यानं पार पडलेल्या या मोहिमेमुळे जव्हार शहर स्वच्छ आणि सुंदर दिसतंय। केवळ फोटो काढण्यापुरतंच मर्यादित न राहता प्रत्यक्षात कृतीतून समाजसेवा कशी करावी याचा आदर्श पुन्हा एकदा धर्माधिकारी प्रतिष्ठाननं घालून दिलाय। यामुळे जव्हारकरांकडून प्रतिष्ठानचे आभार मानले जात आहे। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।